तर नमस्कार मंडळी, मी पूजा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर आज आहे ना, आम्ही सर्वजण कुठे चाललो ते तुम्हाला सांगतोयस। त्या अगोदर आम्ही सगळेजण झालो होतो रेडी आणि बसलो होतो गाडीमध्ये। आता इथं दर्शन खूप वाटत होता, कारण त्या गाडीमध्ये त्याला अशी बसायची व्यवस्थित जागा नव्हती। तो पूर्ण सीट पाहिजे होतं म्हणत होता, पण त्यावेळेस थोडंफार त्याला समजून घेतलं आणि त्याला बसवलं होतं मांडीवर। आणि त्यानंतर आम्ही कुठं आलो होतो तर आज होतं यांच्या मामाच्या मुलाचं कुंकू, आणि त्यामुळेच आम्ही इथं आज आलेलो होतो। आता इथं आहे ना, आम्ही सगळेजण मंडपात बसलेलो होतो। याआधी आहे ना, इथं मुलगा आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला होता, आणि त्यानंतर बसले होते भटजीबा। कारण आता जे मुलीला साडी वगैरे दिलेली आहे ती घालून येणार होती मुलगी, आणि त्यानंतर आहे ना, ते साडी वगैरे घालून आली। आता ज्या आमच्या इच्छा मुलाच्या इकडून ज्या वस्तू आणल्या होत्या त्या इथं एकीनं सगळ्यांना दिल्या। आणि त्यानंतर यांचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलगा कपडे वगैरे घालून आला, आणि त्यानंतर झाला वेडिंगचा कार्यक्रम चालू। इथं वेडिंग कार्यक्रम चालू असताना हा जो वरती ड्रोन कॅमेरा दिसतो ना, तो आमच्या जवळ येत होता, आणि तिथं होता दर्शन। त्यामुळे तो करत होता याचा एक फोटो काढ, याचा एक फोटो काढ। त्यानंतर त्याचा एक फोटो काढला, आणि त्यानंतर हे आहे मुलामुलीचा फोटो। आणि त्यानंतर आली होती मी बाहेर थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी, आणि समोर आहे ना, आम्हाला इथं व्हाईट कलरचं जास्वंदाचं फूल आलेलं झाड दिसलं। त्यानंतर आम्ही त्यांना कलम वगैरे मागली, पण त्यांनी दिली नाही। त्यानंतर गेलो होतो आम्ही जेवण वगैरे करण्यासाठी। आता आम्ही सगळ्याजणांना जेवण केले, आणि त्यानंतर बसलो होतो आम्ही मंडपामध्ये। आणि इथं चालू होतं मागं फोटोशूट, आणि त्यानंतर मंडपाच्या उजव्या साईडनं चालू होतं लग्नाची तारीख ठरवण्याचा। सगळेजण सल्ला घेत होते, आणि इथं काढलेली आहे पुढच्या महिन्याची तारीख। आता कोणती तारीख काढलेली आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल। आणि त्यानंतर इथं चालू होता वाणाचा कार्यक्रम, आणि इथं आहे ना, ज्या इनी आहेत त्या आईच्या, त्यांनी यांना भेटवस्तू दिल्या। त्यानंतर पितळचं ताट वगैरे दिलं, वेगवेगळ्या दिल्या, साड्या दिल्या। त्यानंतर यांचा मानपान केला इथं, आणि इथं आमची श्राऊ बसलेली होती, त्यामुळे हिचा थोडासा व्हिडिओ घेतला मी। आणि त्यानंतर आईनं सुद्धा त्या सगळ्या इनी वस्तू दिल्या, आणि त्यानंतर निघालो होतो आम्ही घरी येण्यासाठी। आता घरी येण्याला वाजले होते 8, आणि मला आहे ना, गाडी वगैरे सहन होत नाही, त्यामुळे थोडी माझी तब्येत पण खराब झाली होती। चला तर बाय, आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।